गेंदबाजी की बागडोर संभालते हुए दाहिने हाथ से एक ऊंचे लंबे कद के गेंदबाज। फील्ड प्लेसमेंट देखिए, वाइडिश लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ, ये दो खिलाड़ी सर्कल के बाहर। पावर प्ले की पहली ओवर और अंपायर ने कर दिया है इशारा, मैच ऑन। फिक्र को छोड़ फिक्र से होता है क्या, रख भरोसा खुद पर फिर देख होता है क्या। पहली ओवर और पहली गेंद। राइट आर्म राउंड विकेट, खींची हुई लेंथ थी, पीछे गए, ट्रांसफर को वेट किया, पीछे गए, गेंद को खेल दिया था डीप स्क्वायर लेग सीमा रेखे के बाहर। पहला चौका। शानदार ये स्ट्रोक कपिल के द्वारा। कपिल देव निकुंज की याद आती हुई हमें। 6 जनवरी उनकी जन्मतिथि और आज 7 मार्च आई थिंक है, 7 मार्च। विव रिचर्ड्स, द अलेक्जेंडर विव रिचर्ड्स। फिर से खींची हुई लेंथ, पीछे गए, हुक का प्रयास। ओहो, ये अंत में अच्छी बात हुई। सब भला अंत भला तो सब भला। हालांकि ये कैच लेने वाले थे शॉर्ट फाइनल के फील्डर, लेकिन जो कि लॉन्ग स्लिप के फील्डर थे वो काफी देर तेजी के साथ गेंद पर आए। अच्छा कैच लिया, लेकिन कहीं ना कहीं थोड़ी सी अलबेल होता हुआ। लेकिन पहला विकेट कपिल ने बढ़िया शुरुआत की थी, चौके के साथ किया था स्कोर ओपन। लेकिन ये गेंद काफी छोटी थी, इस पर छक्का ही मारने वाले थे। हुक का बढ़िया प्रयास, लेकिन मिस टाइम स्ट्रोक। पहला विकेट जीतता हुआ 4 रनों पर। डीजे हर कप्तान यही चाहता है कि हम पहले टॉस जीते, और टॉस जीता विठल रुक्मा क्रिकेट क्लब के कप्तान ने, और पहले क्षेत्र रक्षण करने का स्वाभाविक सा निर्णय। इनायत नंबर 3 आते हुए अक्षय पाटिल, पारी को सजाना होगा उनको। फिर से हाफ ट्रैकर, स्विच हिट का बढ़िया शॉट, गेंद जाती हुई डीप गली और डीप थर्ड मैन बीच में से। ये लगा गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार, तो मिलेंगे रन 4। शानदार चौका। ये शानदार रिवर्स का प्रयास किया था। रिवर्स और स्विच हिट में काफी अंतर होता है। अगर आप स्टांस बदलकर शॉट खेलते हैं तो उसे स्विच हिट कहा जाता है। पहला स्विच हिट सचिन तेंदुलकर ने 2002 में खेला, और पहला रिवर्स स्वीप जिम्बाब्वे के डेविड हॉटन ने खेला। इस बार लंबी गेंद को घूमकर खेल दिया है नटराजा स्टाइल। कपिल देव निकुंज की याद ताजा करता हुआ खूबसूरत शॉट। इस बल्ले में था दम, और कह दिया है कि हम हैं बाजीराव सिंघम। लगातार के 2 शानदार चौके, एक डीप थर्ड मैन पर और एक डीप फाइन लेग सीमा रेखे के बाहर। शानदार शुरुआत अक्षय पाटिल द्वारा। डीजे लगातार 2 चौके के साथ इरादों को स्पष्ट किया है। शानदार शुरुआत ये। हालांकि कपिल ने भी चौके के साथ शुरुआत की थी। विश्व क्रिकेट में वीरेंद्र सहवाग ने 28 बार ये कारनामा किया है। बहुत खूबसूरत शॉट खेलते थे वो। पिच स्क्वायर कट उनका वो ट्रेडमार्क शॉट था। लेकिन बढ़िया शुरुआत करते हुए अक्षय पाटिल, कहीं ना कहीं मुझे मोनिया की याद आती हुई, हमारे अलीबाग के लंबे ऊंचे कद के खिलाड़ी मोनिया। अक्षय इस बार लंबी गेंद थी, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद को रखा था। अगर आप उत्तर भारत के क्रिकेट की भाषा देखें तो इसे लंबी गेंद कहा जाता है।
पावर प्ले की पहली ओवर 3 चौके आ चुके हैं, एक सफलता हाथ में लगी है। ये सम्मिश्र ओवर रहा है गेंदबाजी करने वाले निखिल पाटिल के लिए। जोरदार अपील, लेकिन अपील में उत्साह ज्यादा था। हालांकि ऊपरी सतह पर गेंद लगी थी, अंपायर ने नकारा। आउटसाइड ऑफ स्टंप गेंद बाहर की तरफ निकल रही थी और इसी के साथ ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे BSNL। और देखिए हर आईवा कैच जो भी दर्शक सीमा रेखा के बाहर बल्लेबाज द्वारा खेले गए छक्कों का कैच लेंगे उसे आईवा कैच कहा जाता है। हालांकि आईवा ब्रांड ये भारत से अब जा चुका है, लेकिन उस कैच को आज भी आईवा कैच कहा जाता है। और आईवा कैच के लिए हर दर्शक के लिए ईयरबड्स दिए जाएंगे आपको गाने सुनने के लिए। पहली ओवर समाप्त, निखिल पाटिल की सम्मिश्र ओवर रही। आखिरी गेंद पर सिंगल आया, 3 चौके आए, कुल मिलाकर 13 यह आंकड़ा आता हुआ। 13 यह आंकड़ा मार्टिन गप्टिल का आंकड़ा माना जाता है। 13 साल में मार्टिन गप्टिल का एक्सीडेंट हुआ और उनकी थे सचिन तेंदुलकर के सबसे पसंदीदा कप्तानों में से एक नासिर हुसैन, जो जन्म से भारतीय। बहुत ही बढ़िया डीजे ऑपरेटिंग हमारे डीजे मास्टर द्वारा। स्टार टेनिस क्रिकेट हमारी ये दोस्त हमें मिले थे खारगर में। तो ये बहुत ही अच्छी बात है, हर छवि को ढूंढने का प्रयास कर रहे हैं परमेश जी। क्योंकि देखिए फोटो तो आप एक ही क्लिक में बना सकते हैं, लेकिन इमेज बनाने के लिए पूरी जिंदगी चाहिए। और इमेज बनाई है परमेश ने और सभी हमारे आयोजनकर्ताओं ने, उनका भी हार्दिक हार्दिक अभिनंदन और आभार जिन्होंने पहली बार मुझे यहाँ पर मौका दिया। पारी की दूसरी ओवर अब वाशियन की तरफ से गेंदबाजी मार्ग पर हर्षल। यह भी देखिए छोटी गेंद, और भिवंडी में कहा जाता है छोटी गेंद मानो खोटी गेंद। 1 बाउंस का इशारा आता हुआ, काफी पीछे गेंद की थी और बढ़िया हुक शॉट, गेंद जाती हुई लॉन्ग स्टॉप सीमा रेखे के बाहर। एक और 4 रन। श्री वैकुंठदादा पाटील व मान्य श्री सुजित भाई म्हात्रे मित्रमंडळ आयोजित रायगड भूषण विजेते स्वर्गीय आना म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 आणि रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिली स्पर्धा असेल परमेश जी, जी प्राथमिक शिक्षक म्हणजे गुरुजींच्या वंदन करून 2025 मध्ये ही सुंदर दैदीप्यमान स्पर्धा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे। फ्रेंड्स सर्कल ग्रुप वडाव विभाग यांच्या वतीने स्पर्धा। फिर से खिंची हुई गेंद, मानो तोहफा मिलता हुआ बल्लेबाज के लिए। खराब गेंदबाजी हो रही है, बार बार छोटी गेंदें कर रहे हैं। इस बार दुधारी तलवार, स्विचिट का बढ़िया प्रयास, स्विचिट का दूसरा चौका आता हुआ और अपने पारी का ये चौथा चौका बुनाते हुए, पारी को सजाते हुए तीसरे क्रम के बल्लेबाज अक्षय पाटिल। शानदार बल्लेबाजी, चौथा चौका उनके बल्ले से आता हुआ और टीम का कुल स्कोर रन संख्या बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर 21 रन। गुण संख्या लेखक हमारे स्टैटिस्टिशियन जिसे कहा जाता है, कमेंटेटर के रीढ़ की हड्डी जिसे कहा जाता है, और हमारे मिलिंद टिप्पणी सर बहुत ही बढ़िया कहते हैं उनको लिए। शरद जी म्हात्रे, इनका भी हार्दिक हार्दिक अभिनंदन है। लगातार 2 चौके आए हैं, क्या ये रिकॉर्ड बनाएंगे रवि शास्त्री का? रवि शास्त्री ने लगातार 6 गेंदों पर 6 चौके डाले थे। संदीप पाटिल ने कारनामा किया, विव रिचर्ड्स ने वो कारनामा किया, हमारे शिवनारायण चंद्रपॉल इन्होंने भी ये कारनामा किया। कारनामा बहुत ही बढ़िया हो रहा है और आक्रामक खेल दोनों ही तरफ से हो रहा है। फील्ड प्लेसमेंट का जायजा लेते हुए, फील्ड को निहारते हुए नजर आते हुए बल्लेबाज अक्षय पाटिल 4 चौकों के साथ कुल मिलाकर 17 के निजी योगदान पर खेलते हुए रन संख्या 21 पर। अंपायर से कुछ गुफ्तगू करते हुए विकेट कीपर के अलावा
शॉर्ट थर्ड मैन पर एक खिलाड़ी है, एक लेग स्लिप, एक डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी बहुत देर के बाद तैनात किया है, थोड़ा सा वाइड, एक शॉर्ट कवर है, एक लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, एक मिड ऑन, एक मिड विकेट और एक स्क्वायर लेग, और बहुत ही खूबसूरत ग्राउंड। फिर से खिंची हुई लेन, पीछे गए, वेट ट्रांसफर किया, लेकिन उछाल भरी गेंद ने बीट किया, उन्होंने बाहरी किनारा लिया। फर्स्ट स्लिप पर विकेट गिरा है, लेकिन अंपायर ने यह इशारा कर दिया है कि ये स्टार टेनिस क्रिकेट पर दूध का दूध और पानी का पानी हो रहा है, और आयोजनकर्ताओं ने ये अच्छी बात दी है कि एक एक रिव्यू दिया गया है। फेयर डिलीवरी, अंपायर का सही निर्णय आता हुआ, शानदार पारी समाप्त, दोहरे हाथ से खेलने का प्रयास किया था, फेयर डिलीवरी थर्ड अंपायर ने दे दी है। आपण पाहतोय वैकुंठदादा पाटील यांचं चित्र, त्याच पद्धतीने आमचे राज्यसभेचे लाडके खासदार सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांचा सुद्धा आपण बॅनर पाहतोय। माजी कॅबिनेट मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार रविशेठजी पाटील साहेब, त्याच पद्धतीने पनवेलचे भाग्यविधाते 4 टर्म आमदार राहिलेले प्रशांतदादा ठाकूर, सन्माननीय आमचे व्यासपीठावर अगदी रुबाबदार व्यक्तिमत्व सुजित भाई म्हात्रे यांचे इथे शुभागमन झालंय। एक अतिशय उत्तम व्यक्तिमत्व, आदर्श, सृजनशील नेतृत्व आणि कर्तृत्वाचा एक त्रिवेणी संगम या स्पर्धेचे मुख्य प्रवर्तक ते आहेत। त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया की त्यांनी एवढी मोठी मेजवानी तुम्हा आम्हा सगळ्या क्रिकेट रसिकांना दिली। पारी की दूसरी ओवर हर्षल ने विकेट निकाला है, और विकेट किसका निकाला है? जो बल्लेबाज सेट थे, अक्षय पाटिल अपने रंग में लग रहे थे। जब वो खेलते हैं तब ये बरसते हैं, और बल्लेबाजों को आउट करने के लिए गेंदबाज तरसते हैं। शानदार उछाल, फिर से खिंची हुई गेंद, बैकफुट पर जाकर वापिस स्क्वायर कट खेला था, पॉइंट पर फील्डर डीप में था, गेंद ने करवट बदली माधुरी दीक्षित की तरह, 2 रन पूरे करते हुए शानदार रनिंग बिटवीन द विकेट। और देखिए ये बिल्कुल नज़दीकी से वाशी विभाग को जोड़ने वाला, ये जिस तरह से मुंबई को जोड़ने वाली लाइफ लाइन कही जाती है, मेट्रो और हार्बर रेलवे, वैसे ये लाइफ लाइन है जो हमारे वाशी विभाग, वढ़ाव, इन सबको जोड़ती है। आदरणीय सुजीत भाई म्हात्रे, इनके प्यार से ये फ्रेंड्स ग्रुप द्वारा आयोजित क्रिकेट की प्रतियोगिता आप सभी का ध्यान आकर्षित कर रही है। पारी की दूसरी ओवर हर्षद दौड़ पड़े, राइट आर्म ओवर द विकेट, फिर से खिंची हुई गेंद थी, बीचे गए थे, शॉर्ट फाइन लेग पर बढ़िया फील्ड, लेकिन उतनी ही तेजी के साथ आंखों आंखों में इशारा हो गया और बैठे बैठे जीने का सहारा हो गया। शानदार रन चुरा लिया है बल्लेबाज द्वारा। काफी तेज दायरे के अंदर ही फील्डर थे, 30 गज दायरे के अंदर। छत्रपति संभाजी महाराज इनका ये मैदान, और छावा चित्रपट ने सभी को ये दिखा दिया है कि छत्रपति संभाजी महाराज इनका बलिदान व्यर्थ नहीं गया है। मरण जरी आलं तरी चालेल, पण शरण जाणार नाही। मस्तक छाटलं तरी चालेल, परंतु धर्म बदलणार नाही, असे आमचे धर्मवीर ज्यांनी आम्हाला लढण्याची प्रेरणा दिली, झगडण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा दिली, ते स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुपरिचित असणारे हे पेण नगरीमधील, पेण तालुक्यामधील वढाव नगरीमधील जबरदस्त क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण। म्हणजे मला 2 क्रीडांगणांची परमेची आठवण येते, एक म्हणजे आमच्या भिवंडीचं मैदान आणि एक रत्नागिरीची चॅम्पियन्स ट्रॉफी होते त्या मैदानावर, त्याचंही नाव छत्रपतींच्या वर नाव। इथे मात्र चांगला फटका, क्लिअर करेल का?
शानदार ये स्ट्रोक, बल्ले की गर्जन और रन मिलेंगे आधा दर्जन। शानदार स्ट्रोक डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, आज के पहले इनिंग का पहला सिक्सर। यस, थँक्यू। आदरणीय चंद्रकांत मामांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय, त्यांचं देखील आपण खरं तर या स्पर्धेमध्ये करूया हार्दिक हार्दिक स्वागत। पहा, नेक्स्ट मॅच पुढील सामना असेल जोहे आणि नार्वेल। दोन्ही टीम कॅप्टन्सला आमची विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे। खरं तर अजित मारुती पाटील वढाव यांचं देखील या व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण वेलकम करूया। मी विनंती करेल आपण अतिथी मंचकावरती यावं। चला, जोहे आणि नार्वेल या दोन्ही टीम्स कॅप्टनला आमची विनंती असेल आपण टॉससाठी यावं। छत्रपती संभाजी महाराज मैदान, आणि या मैदानाला खऱ्या अर्थानं या धर्मवीरांचं नाव दिलं ते म्हणजे सन्माननीय विनोददादा म्हात्रे यांनी। क्रीडांगण पाहिले तर काल मला घोडिवलीच्या मैदानाची सुद्धा आठवण आली, त्याच धर्तीवर अतिशय उत्तम मैदान पाहतोय। आणि पहिल्यांदा जर 10-12 वर्ष मागे गेलो परमेशजी, तर आपल्याला शेतामध्ये खेळायला मिळायचं। आमचे बंधू हनुमान नाईक आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत। आदरणीय श्रीकांत सरांचं शुभ आगमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। पेन तालुका भारतीय जनता पक्ष अध्यक्ष, त्याच बरोबर सन्माननीय जितेंद्र, वाशी विभाग भारतीय जनता पक्ष अध्यक्ष, अर्थातच जितेंद्र साहेबांचं शुभ आगमन होत असताना आपल्याला अतिथी मंचकावरती पाहायला मिळेल। या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे, आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे अन स्वागत करूया उपस्थित मान्यवरांचे। नम्रतेनं आणि आपुलकीनं प्रत्येकाला जिंकावं, माणसं कशी जोडावीत हे फ्रेंड्स सर्कल ग्रुप कडून शिकावं। सुजितभाई म्हात्रे असतील, गणेशजी म्हात्रे, रमेशजी म्हात्रे, सुकेशजी म्हात्रे आणि सगळ्या मित्रपरिवारांची नावं आणि त्यांनी जोड़लेला हा सुंदर मित्रपरिवार। तो आइए मैच की ओर बढ़ते हैं। 2 ओवर का खेल समाप्त, 15 रन प्रति ओवर, 30 रन बने हैं, 2 विकेटें गिरी हैं। हालांकि अक्षय ने बढ़िया बल्लेबाजी की, कपिल ने भी शानदार शुरुआत की थी। अब अमित का साथ देते हुए गणेश कोली, इनायत नंबर 4 आते हुए श्रेयस अय्यर का ये नंबर है। हालांकि अक्षर पटेल आजकल आते हैं इस नंबर पर, लेकिन सबसे ज्यादा औसतम बल्लेबाजी 2 साल करने वाले कंसिस्टेंट प्लेयर श्रेयस अय्यर का यह आंकड़ा। और ये देखिए, ये बेल्स का जलना परमेश, मानो बल्लेबाज के दिल का जलना हो। पहली बार खूप साऱ्या शुभेच्छा रामवाडी संघासाठी आलेत। आमचे बंधू अभिजित पाटील हे देखील सामना पाहत आहेत, त्यांच्याकडून रामवाडी संघाला आणि या संपूर्ण आयोजनाला भरपूर शुभेच्छा आल्यात। थैंक यू सो मच अभिजित पाटिल। अमित म्हात्रे जो कि पहले नंबर पर बल्लेबाजी के लिए आए थे, अभी भी वो डटे हुए हैं। एक चौका एक छक्का उन्होंने दाग दिया है। और उनका साथ देते हुए अमित राणे नेट नंबर 5 आते हुए अब पारी में वापसी की है कहीं ना कहीं विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब रावे टीम ने। इस बार ऊंची गेंद थी, हवाई फायर कर दिया है, पीछे फील्डर है, लेकिन फील्डर बनेंगे दर्शक बनेंगे फील्डर। ये बल्लेबाज मानने वाला नहीं है। शानदार स्ट्रोक, और स्ट्रोक के साथ 6 के साथ की अपने पारी की शुरुआत। रन संख्या 6 के साथ आगे बढ़ती हुई 36 रन। ये ओवर होने वाला है बड़े रन वाला, और बल्लेबाज कहता हुआ पुष्पा हूं मैं, झुकेगा नहीं साला। शानदार स्ट्रोक, छक्के के साथ की है शुरुआत। मार्क क्रेग की याद आती हुई न्यूजीलैंड के बैटर, जिन्होंने अपने जीवन काल का शुरुआत छक्के के साथ की थी। छोटी गेंद बार बार डाल रहे हैं, और 12th मैन यहां से कहते हुए ने, और कमाल का स्ट्रोक, बैक टू बैक पावर, भुजाओं का बल दिखाते हुए शानदार बाहुबल,
और गेंद को बेहतरीन तरीके से पावरफुली लिफ्टेड किया है। गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। रन संख्या इस लगातार के 2 छक्कों के साथ 42 पर आती हुई। पहला विकेट जरूर मिला है लेकिन लगातार के 2 छक्के दागे। तीसरा आएगा क्या? इस बार डुबकी गेंद, जिसे सबमरीन डिलीवरी कहा जाता है क्रिकेट में। 6 का 6, 6 दूने 12, 6 का 18 का पहाड़ा पड़ते हुए, लेकिन तीसरा छक्का दाग नहीं पाए। कहीं ना कहीं वापसी की है गेंदबाजी करने वाले नितेश ने। संदेश और सुंटी यहां पर आते हुए, इस बार देखिए 6 का पहाड़ा पड़ते हुए शानदार स्ट्रोक, बल्ले की गर्जन और फिर से एक बार रन मिलेंगे आधा दर्जन। हवा में उड़ता जाए ये उड़न खटोला पत्रिका। और यहाँ पर एक जरूरी सूचना, आएगा कैच अगर लेते हैं आपको तो आपको ईयरबड्स का इनाम मिलेगा, इसलिए मैदान के बाहर आप कैच पकड़ने का जरूर प्रयास करें। लेकिन कमाल की बल्लेबाजी, अनिल राणे आज नहीं अमित राणे ये नहीं मानने वाले, घर वाले घर नहीं, और अमित राणे को किसी का डर नहीं। लगातार के 3 छक्के इस ओवर में, 2 डॉट बॉल। इस बार आगे निकलकर स्टेप आउट किया था, हरकत में बरकत, गेंद स्टबल करती हुई, ट्रबलिंग करती हुई गेंद, जिसे ड्रबलिंग कहा जाता है, और गेंद जाती हुई शॉर्ट पॉइंट के बगल में से सिंगल के लिए। हमारे आदरणीय दिगंबर जी, हमारे मित्र सुंटी जी आते हुए, उनका भी हार्दिक हार्दिक अभिनंदन, स्वागत है, जिनका खेल अगले मैच में हम देखेंगे। टाइम लिमिट है आपके पास, 20 मिनट में एक इनिंग खत्म हुई होनी चाहिए। 3 ओवर का खेल समाप्त। रन संख्या 3 ओवर के खेल के बाद 3 विकेटों के नुकसान पर 49 रन, 49 रन, 49 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात। अब आयवा कैच के स्पॉन्सर है आदरणीय संतोष दादा बोरकर, जिन्होंने हर आयवा कैच के लिए स्पॉन्सरशिप दी गई है। याच दरम्यान पेण तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष रविशेठजी पाटील आणि वैकुंठदादा पाटील यांचे अगदी निकटवर्ती असणारे, एक ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे श्रीकांतदादा पाटील साहेबांचं सहर्ष हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत आपण करणार आहोत। आयोजकांच्या वतीने सुजित भाई म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 100% भाजपा हा नारा ज्यांनी बुलंद केलाय आणि आता सदस्य नोंदणीमध्ये पेण तालुक्याचं नाव अग्रक्रमांकावर नेण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे, श्रीकांत पाटील, आणि आमच्या सुधागड तालुक्याचे सुद्धा अध्यक्ष, त्यांचं सुद्धा नाव परमेश श्रीकांत ठोंबरे आहे, ते सुद्धा आपल्या श्रीकांत या नावाशी त्यांचं मेल आहे। सामना 2 मिनिटं आपण थांबूया। इथे मात्र फटाक्यांची आतिषबाजी। आमचे पेण तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे धुरंधर नेतृत्व श्रीकांत भाई पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत। तदनंतर वाशी विभागाचे भारतीय जनता पार्टीचे लढवय्या अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र दादा तुळशीदास म्हात्रे साहेब हे सुद्धा आलेले आहेत। जितेंद्र दादांना विनंती आहे की आमच्या छोटेखानी शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। एक अतिशय उत्तम सृजनशील नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्वाचा त्रिवेणी संगम। कणसात कणसे दाणेदार असतात, माणसात माणसे बाणेदार असतात, काही माणसं विस्मृतीत जातात, तर श्रीकांतदादा पाटील आणि जितेंद्रदादा म्हात्रे यांच्यासारखी माणसं कायमच स्मरणात राहतात। या स्मरणात राहणाऱ्या माणसांचा शुभ सन्मान म्हणजे या मातीचा सन्मान, त्यांचा सन्मान हा आमचा बहुमान। रन संख्या स्कोर बोर्ड पर 49, 49 धाव धावफलकावर, 49 रन ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, 4th ओवर इन प्रोग्रेस, लास्ट डेथ ओवर। अल्पेश पाटिल ऑन बॉलिंग मार्क। अल्पेश पाटिल एक हमारे सुधागढ़ की एक बेहतरीन ऑलराउंडर है। अल्केश पाटिल गेंदबाजी की बागडोर संभालते हुए श्री विठल रखमाई क्रिकेट क्लब रावी की ओर से डेथ ओवर स्पेशलिस्ट गेंदबाज, एक ऊंचे कद के गेंदबाज, राइट आर्म ओवर द विकेट, लेकिन खींच लिया है, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का। गेंदबाज को दिया ऐसा धक्का कि गेंदबाज भी हुआ हक्का बक्का। पहली ही गेंद, शानदार स्ट्रोक, 6 रन, और रोहित म्हात्रे ने आयवा कैच पकड़ी है। डीजे पाटील आणि जितेंद्र भाई म्हात्रे आणि आमचे सुजित दादा यांच्या शुभ हस्ते हा आयवा कैचचा पुरस्कार आपण देणार आहोत। लेकिन ये बल्लेबाज बोल रहा है छक्के चौकों की बोली, लेकर आया है 11 खिलाड़ियों की टोली, क्या लेकर जीत जाएगा ये इनाम वाली डोली, क्योंकि 4 छक्के अपने इनिंग में मारते हुए अमित राणे। दत्तगुरु वड़ाव के मेन कैचर हैं ये, जिन्होंने ये आयवा कैच पकड़ा है। रोहित
की हौसला अफजाई करते हुए। और संतोष दादा बोरकर ये स्पॉन्सर है आइवा कैच के। पारी की बढ़िया शुरुआत रही है गेंदबाजों का। अमित राणे के इस शानदार बल्लेबाजी के लिए 500 रुपए का कैश प्राइज आ चुका है। इस बार बाहरी किनारा नहीं मिला, भाग्य का सहारा। शानदार वापसी की गेंदबाज ने पहली गेंद पर छक्का खाया, उसके बाद अल्केश ने वापसी की 1-0 और उसके बाद दूसरी गेंद पर छक्का। एक सेट बैटर अमित राणे जो आक्रामक मूड में लग रहे थे, 4 छक्के उन्होंने लगाए थे, 25 रन का योगदान दिया था, उनको आउट करने में अल्केश पाटिल ने सफलता दिलाई है। चौथा विकेट गिरता हुआ रन संख्या 55 पर 4। डीजे खरं तर जोहे गावचे आमचे गोल्डन मॅन सुंटी दादांना आमची विनंती असेल आणि लेजंड खेळाडू आमचे बंधू संदेश घरत, रवींद्र, तदनंतर जोहे टीम मधल्या सर्व खेळाडूंना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं। पहा खरं तर चालू सामना संपल्यानंतर त्यांचा सामना आहे, परंतु या सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो पहा एक फोटोशूट केला जाईल, आपण सर्वांनी यावं। पहले मैंने बना लिया है कि 4 ओवर 20 मिनट में खत्म होनी चाहिए। टाइमर यहाँ पर सेट किया गया है, तो इसका ध्यान आप रखिए। परों को खोल, जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठकर कहां आसमान देखता है। इरशाद आते हुए रडार से दूर रख रहे हैं। अल्केश ने छक्का खाने के बाद गलती को सुधारा है। इंसान वही है जो गलती करे, लेकिन गलती एक करे, दोबारा मत करे, बार बार मत करे। एक छक्का खाया और 3 लगातार डॉट बॉल डालते हुए अल्केश पाटिल। अमित राणे की पारी समाप्त, 25 रन का योगदान उनका। अब इरशाद आते हुए, इरशाद शाह इन एट नंबर 6। तेज गेंद, बॉलर बैक ड्राइव किया था, गेंद स्ट्रेट की दिशा में जाती हुई लॉन्ग ऑफ के फील्डर गेंद के नीचे आते हुए 1 ही रन और शानदार वापसी की है। पारी की शुरुआत मैं कहूंगा अंत भला तो सब भला। अच्छी गेंदबाजी आखिरी ओवर में। विठल रखमाई क्रिकेट क्लब रावे के जो सभी दर्शक स्टार टेनिस क्रिकेट पर यह मुकाबला देख रहे हैं, उन सभी का हार्दिक हार्दिक अभिनंदन है। अंपायर्स गिने चुने हैं हमारे हनुमान नाइक, नंदू दादा, सुदर्शन जी, इन सभी का हार्दिक स्वागत। ये पैनल उनका मजबूत होता हुआ 4 नाइट हमारे सुधागढ़ में वो आएंगे। आखिरी ओवर और आखिरी गेंद इस पारी की। ओवर पिच गेंद थी, हल्के हाथों से रिस्ट ऑफ द फ्लिक जिसे कहा जाता है, खूबसूरत शॉट। गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग पर, लंबा थ्रो, बढ़िया फ्लिक शॉट, मोहम्मद अजहरुद्दीन स्टाइल। 2 रन पूरे करते हुए पहले पारी का खेल समाप्त होता हुआ। 4 ओवर के खेल में पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद वरद विनायक रामवाड़ी 4 विकेटों के नुकसान पर पहुंचे हैं। 58 रन और 59 रनों का होगा अब टारगेट विठल रखमाई क्रिकेट क्लब रावे के सामने। धन्यवाद नाईक सर। आपण पाहतोय श्री वैकुंठदादा पाटील व मान्य श्री सुजित भाई म्हात्रे व श्रेयस म्हात्रे आयोजित फ्रेंड सर्कल ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य नाईट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय श्री जितेंद्र तुळशीदास म्हात्रे वाशी विभाग भाजप अध्यक्ष यांच्याकडून या स्पर्धेला म्हणजे आम्हाला आर्थिक सहाय्य 5000चं आर्थिक सहाय्य आलेलं आहे, त्यांचं आमचं मंडळ सतशा ऋणी आहे। ही जी स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय रायगड भूषण विजेते स्वर्गीय अना म्हात्रे स्मृती सत्सव स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य जितेंद्र तुळशीदास म्हात्रे वाशी विभाग अध्यक्ष बीजेपी यांच्याकडून 5000चं आर्थिक सहाय्य आलेलं आहे। आमचं फ्रेंड सर्कल ग्रुप वडा विभाग त्यांचं सतशा ऋणी आहे। धन्यवाद। यस, थँक्यू। नेक्स्ट मॅच अष्टविनायक जोहे ला फाईट करेल टीम जगदंबा नार्वेल। आदरणीय समीर दादांच्या शुभासे या ठिकाणी टॉस केला जाईल। एका बाजूला जोहे अर्थातच आमचे सुंटी दादा आणि आमचे समालोचक मित्र शुभम ॲज अ कॅप्टनच्या रोलमध्ये टॉस केला जाईल। कॉल करेल नार्वेल संघ। हेड इज अ कॉल, यस इट इज अ टेल। टॉस जिंकलाय जोहे संघाने। खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा आणि निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडलंय वाशी विभाग खारेपाट विभागातील पहिली प्रकाश जोतातील ही स्पर्धा। या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर पहिल्यांदाच असेल पण खूप सुंदर आहे। जोह्यात पण आयोजन झाला त्याच्यापेक्षा देखील सुंदर आहे आयोजन असं वाटतंय। यस, थँक्यू। खरं तर सुंटी आता बऱ्याच स्पर्धा तुम्ही खेळलात, बऱ्याच स्पर्धांचा अनुभव, क्रिकेटचा अनुभव आहे।
या स्पर्धेमध्ये काय स्ट्रॅटर्जी असेल? पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेऊ. माझ्या टीममध्ये पण 3 चांगले बॉलर आहेत, 4 बॅट्समन आहेत. पुढे ग्राउंड ठरवेल काय ग्राउंड मॅच होईल ती. येस, थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. जो हे संघाला शुभम टॉस महत्त्वाचा होता. यस नक्कीच, मी पण टॉस जिंकून सर फलंदाजीच घेणार होतो. खरं तर मॅच ऑन होणार आहे. तुला शुभेच्छा खरं तर देतो ह्या मॅचसाठी. बेस्ट ऑफ लक. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स टीम. अष्टविनायक जोये विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलाय. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया आवाज. खरं तर आमचे योगेश मडवी सरांचा आपण आवाज ऐकूया. हॅलो. आदरणीय श्रीकांत सरांना मी विनंती करेल, उपस्थित खेळाडूंना आपण शुभेच्छा द्याव्यात. वाशी विभागातील पहिली प्रकाश झोतातील ही मानाची क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ह्या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र जितेंद्र म्हात्रे, सन्माननीय डॉक्टर साहेब, आपले चंद्रकांत दादा, उपस्थित आमचे विनोद भाई, उपस्थित सन्माननीय व्यासपीठ. आज या ठिकाणी वैकुंठदादा पाटील व माननीय सुजितभाई म्हात्रे मित्रमंडळ आयोजित वाशी विभागातील प्रकाश झोतातील ही पहिली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेला येताना बाहेरून कुठेतरी रणजी स्पर्धा सुरू आहे, कसोटी स्पर्धा सुरू आहे, अशा प्रकारची लाईट व्यवस्था या ठिकाणी आहे. उत्तम अशा प्रकारचा ग्राउंड, भव्य दिव्य अशा प्रकारचा हा मैदान, हा व्यासपीठ पाहिलं की असं वाटतं की आम्ही वाशी गावात नाही किंवा पेण तालुक्यात नाही तर एखाद्या जिल्ह्याच्या स्पर्धांना लाजवेल अशा प्रकारची सुंदर भव्य दिव्य स्पर्धा या वाशी गावातील लोकांना, ह्या विभागातील पंचक्रोशीतील लोकांना या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं ही मेजवानी सुजितभाई आणि वैकुंठदादा ह्यांच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचं आयोजन. खरं म्हणजे या ठिकाणी काही दिवसापूर्वी कबड्डीच्या स्पर्धा या झाल्या, परंतु त्या कबड्डीच्या स्पर्धेला जी गर्दी होती आणि मग त्या ठिकाणचा जो स्टेज, कुठं बसावं कुठं बसू नये, एखादा सामना पाहावं की पाहू नये अशा अवस्थेमध्ये होतो. परंतु ही स्पर्धा पाहताना अतिशय रात्रीची वेळ आहे आणि रणजी स्पर्धा किंवा कसोटी पाहतोय अशा प्रकारचा आनंद पाहणाऱ्यांना या ठिकाणी मिळतोय. तर या दोन्ही मंडळींचं, वडाव गावातील सर्व त्यांचे मित्रांचं, सहकाऱ्यांचं, आमच्या समालोचकांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. उत्तम अशा प्रकारचे समालोचक या ठिकाणी आहेत, कॅमेरामन्स आहेत, चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आयोजकांनी केली आहे. पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो. पुन्हा या अशाच प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित कराव्यात. ह्या भागातील, या तालुक्यातील, जिल्ह्यातील खेळाडूंना अशा प्रकारची संधी आपण द्यावीत, यासाठी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. खरं तर साहेबांचं मनोगत आपण ऐकलं. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया आवाज योगेश मडवी सरांचा. थँक्यू सो मच परमेशजी पाटील. थँक्यू सो मच निलेशजी नाईक. कभाई केशरी गंधामा शिवछत्रपतींचा छंद, मुखाने एकच नामघोष, जगदंब जगदंब. नमस्कार क्रीडा रसिक, मी योगेश मडवी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई या सोहळा आपण पाहतोय. स्पर्धेचा दमदार सोहळा आज वाशी विभागातील पहिली मानाची आणि सन्मानाची नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय वैकुंठदादा पाटील आणि सुजितभाई म्हात्रे मित्रमंडळ आयोजित रायगड भूषण आणा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 शानदार पर्व. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला मॅच तुम्ही पाहतायत वरदविनायक रामवाडी, ज्या संघाने बॅटिंग करताना 4 षटकामध्ये 58 धावा केले तर 59 धावेचं टार्गेट उभं केलंय VRCC रावे संघासमोर. VRCC रावे संघाची सलामी जोडी आपण पहिला बॅट्समन बाद झालाय
अल्केश मात्रे शून्यावरती बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झाले तिसऱ्या क्रमांकावरती. जयेंद्र पाटील टार्गेट 59 धावेचं. मंजिल चाहे कितना ऊंची क्यों न हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. चांगला खेळ करावा लागेल कारण टार्गेट 59 धावेचं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल चांगला इनसाइड आउट. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वेल जज, वेल कॅच. आणि धक्का नंबर 2. लगातार विकेट बॅटिंग करत असताना VRCC राबे संघाला. स्पीडावरती तुम्ही पाहताय सन्माननीय समीर दत्तात्रेय म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपलं स्वर्गीय रायगड भूषण अण्णा म्हात्रे स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज मान्यवरांची मांदी आली कारण वाशी विभागातील मानाची आणि सन्मानाची नाईट स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. खरं तर आपण पाहतोय जिंकण्यासाठी 59 धावेचं टार्गेट. मुश्किल सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम. टार्गेट जरी मोठं असलं तरी चांगला खेळ करावा लागेल. सध्या आपण पाहिलं मैदानावरती बॅट्समन आउट झालेत. अल्केश मात्रे, त्यानंतर शून्यावरती जयेंद्र पाटील बाद झालाय. नवीन बॅट्समन आले 4थ्या नंबरवरती आकाश पाटील. 1 के बाद 1 असे 2 धक्के लागलेत. विकेट, हॅट्रिक बॉल. शबलवून करण्याचा प्रयत्न पाठीमागे आलेत. खरं तर त्यानंतर 1 धाव कंप्लीट झाली. सिंगच्या मदतीने टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. धावफलकावरती धावा लागलेत फक्त 2 गडी बाद 2. स्टार क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं स्वागत. 5 चेंडू 2 धावांनी 2 विकेट. थोडीशी खराब परिस्थिती VRCC राबे संघाची. टार्गेट मोठं आहे त्यामुळे संघर्ष देखील करावा लागेल. फटका छान आहे ऑफ साईडला, लॉंग ऑपरेशन मध्ये सीमा रेषा बाहेर. षटकार. मात्रेच्या निखिल पाटीलच्या बॅटमधून षटकार आला. ॲज जो ओपनर सलामी बॅट्समन आहे, त्याच्याकडे ताकद आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, अनेक गुण त्या खेळाडूमध्ये आहेत. त्यामुळे आज संघासाठी त्याला संघर्ष करावा लागेल. सुरुवात जरी कमजोर असली तरी येणारे समीकरण आता 3 षटक 51 धावा म्हणजे प्रति षटक 17.00 च्या सरासरीनं धावा बनवावे लागतील. वाशी विभागातील पहिली मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीस आली. खरं तर रायगड भूषण स्वर्गीय अण्णा म्हात्रे स्मृती चषक 2025 पहिलं पर्व, ज्यावरती सर्व वाशी विभागाला हा एक गर्व. आज दुसरी रात्र. काल देखील या ठिकाणी बरेच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आजही प्रेक्षकांना चांगला क्रिकेट पाहायला मिळेल आणि तीच आशा धरून हे प्रेक्षक सध्या इथे उपस्थित झाले. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आज त्यांना स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आणि क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेत, त्यांचंही स्वागत. पहिल्या षटकामध्ये धावा आलेत त्या केवळ 2 गडी बाद 8 धावा आणि राहिलेले समीकरण आता येणारे 18 चेंडू आणि 51 धावा. संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये राबे संघाच्या फलंदाजाला गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती महेश पाटील आलाय सेकंड ओव्हरसाठी. पहिलं षटक चांगलं राहिलं. सेकंड ओव्हरसाठी महेश पाटील. पहिलाच बॉल लॉप केलाय, बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या डोक्यावरनं. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क. 6 रन. स्वागत केले गोलंदाज. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि हे सांगतोय की मैदानाच्या आतमध्ये आम्ही लढतोय आणि जिंकण्यासाठी टार्गेट जरी मोठं असलं तरी आमच्यामध्ये ताकद आहे. षटकार. पहिल्या चेंडूवरती धावसंख्या वेगाने पुढे चालली आहे. एकूण स्कोर जर तुम्ही पाहिला धावफलकावरती धावा लागल्यात त्या 14. 59 धावेला टार्गेट करताना
ब्लॉकआउटचा चेंडू खोदून काढलाय, ऑफ साइड मध्ये अलॉंग द कार्पेट चाललाय, लॉंग ऑफ प्रेझर मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत 2 धाबा आणि 2 धाबेने संघ पुढे चाललाय. सिंगल डबलच्या माध्यमातून वाटचाल करतोय, कारण टार्गेट देखील तेवढं मोठं आहे, त्यामुळे प्रत्येक बॉलवरती संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पडे चोट हतोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे घाव सोसावे लागतात. त्यामुळे हे टार्गेट चेस करायचं असेल तर तुम्हालाही चांगला संघर्ष करावा लागेल. पुन्हा प्रहार, यावेळेस ऑन साइटला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर, बॉल छूमंतर. चंद्रकांतजी मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं इथे शुभ सन्मान केलं जाईल. डीजे थोडासा आवाज द्या आणि इको थोडा कमी करा. हॅलो सिक, हॅलो सिक, इको कमी करा थोडा. हॅलो हॅलो सिक, सिक थोडासा वॉल्यूम. हॅलो सिक. चंद्रकांत मॉनिटरचा आवाज बडा प्लीज. चांगला चेंडू कमबॅक झालाय. खरं तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जातोय. चंद्रकांतचे मात्रे साहेब आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित झालेत. या स्पर्धेसाठी त्यांचं स्वागत केलं जाते. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट देऊन चंद्रकांत पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. ब्लॉकआउटचा चेंडू पुन्हा खोदून काढला, ऑन साइड मध्ये बॉल चाललाय, डीप मिड विकेटला चेंडू फील्ड होणार तोपर्यंत रन्स आली. एक सिंगल बरोबर टीम टोटल आमचे स्कोरर सांगतायत पहिला 2 षटक सुरू असताना 23 धाबा. बघा प्रेक्षकांना एक सूचना, आयबा कॅचसाठी प्राइज आहे, परंतु जो प्रेक्षक आयबा झेल पकडेल त्याला स्वतःला या ठिकाणी यावं लागेल, अन्यथा त्याला कुठलंही प्राइज दिलं जाणार नाहीये. शेवटचा अंतिम बॉल, प्रहार केलाय, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. समाप्त झाला. 27 धाबा स्कोरबोर्डवरती लागलेत. येणारे समीकरण जे आहे, येणारे 12 चेंडू आणि आता 32 धाबेची गरज आहे. सामने चांगले होणार, कारण आज वाशी परिसरातली ही मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश झोतातील नाईट स्पर्धा, दमदार आयोजन. खरं तर आयोजन कमिटीचं देखील कौतुक केलं पाहिजे. बघा दोन्ही संघ लक्ष द्या, कारण पहिला सामना मैदानात आतमध्ये सुरू आहे आणि 4 षटक तुम्हाला 20 मिनिटे दिली जात आहेत, परंतु 3 षटकासाठी फक्त 15 मिनिटं दिली जात आहेत. आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 षटकं फेकायची आहेत. जर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकली गेली नाही तर 4थ्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला सर्कलमध्ये लावावं लागेल. ह्या गोष्टीची नोंद घ्या, कारण क्रिकेटमध्ये नेहमी आम्ही सांगतो की वेळेला महत्त्व द्या. क्रिकेट असो किंवा आयुष्याचा खेळ असो, मित्रांनो वेळेला महत्त्व असू द्या, कारण वेळ ही कुणासाठी थांबत नसते, वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागते. म्हणून तुला मी नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत ही तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. तर समीर दादा सूरज मात्रे यांच्याकडून आयबा सेलसाठी प्राइज आले. खरं तर आपण पाहतोय समीर मात्रे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हास्य ते प्राइज देऊन एका प्रेक्षकाला सन्मानित करावं. बघा आयबा झेलसाठी ते भरपूर असे प्राइज दिलेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 5चा सिग्नल, 4 रन. चौकाराबरोबर टीमची टोटल 31 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी आता गरज आहे मैदानावरती अद्याप आपण पाहतोय 28 धाबेची गरज आहे. 11 चेंडू 28 धाबा.
मी सांगितलं की मॅच चांगली होणार, कारण दोन संघ तुल्यबल आहेत, दोन संघ ताकदवर आहेत, त्यामुळे सहजासहजी हार मानणार नाहीयेत. जरी सुरुवात कमजोर झाली VRCC रावे संघाची तरी ते लढतात मैदानाच्या आतमध्ये. अपील स्ट्रॉंग होता, अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. जोपर्यंत चेंडू या ठिकाणी लॉंग लेग रिजन मध्ये फील्ड होणार तोपर्यंत त्या ठिकाणी रन्स आली. एकूण सिंगल बरोबर टीमची टोटल 32 धावा. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तीन का उठाना होता है. सिंगल डबल चौकार षटकार तुम्हाला विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतात आणि सध्या तरी वाटचाल करताना 32 धावा. 27 ची गरज आहे. 10 चेंडू. पुन्हा एकदा बॉल चांगला, थोडासा शॉर्ट लेनचा होता परंतु बॉल आणि बॅटचा व्यवस्थित कनेक्शन झाला नाहीये. तोपर्यंत एक सिंगल आली. कमबॅक झालंय. खरं तर मागच्या ओव्हरमध्ये हाणामारी पाहिली, 19 धावांची लयलूट झाली, परंतु आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत, 6 धावा त्याने खर्च केलेत. राहिलेत 9 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे. 9 चेंडू 26 धावा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी पहिलीच मॅच एकमेकाविरुद्ध खेळताना. बॉल चांगला, पुन्हा एकदा प्रहार केलाय ऑन साइडला. चेंडू जोपर्यंत डीप मिड विकेटला फील्ड होणार तोपर्यंत पुन्हा 2 धावा. सिंगल डबल चौकार षटकार सामना पुढे चालला आणि सध्या तरी धाबल संख्या आपण पाहिली 35, लॉस ऑफ 2 विकेट. जिंकण्यासाठी 8 बॉल 24 ची गरज आहे. 8 चेंडू 24. येणारे 2 चेंडू सामन्याचा निकाल देतील. एखादा चौकार एखादा षटकार लागला की सामना पुन्हा एकदा VRCC रावे संघाच्या बाजूने मजबूत होऊ शकतोय, परंतु रामवाडी संघाला देखील संघर्ष करावा लागेल. खोलात टाकलाय बॉल, बुंद्यात बॉल, यॉर्कर लाईन्स आणि डॉट चेंडूची समाप्ती. एक डॉट चेंडू प्रेशर निर्माण करू शकतो, कारण 7 चेंडू मध्ये आता 24 ची गरज आहे. क्रिकेटमध्ये कोणता स्कोर छोटा किंवा मोठा नसतो, तो संघर्ष आपल्याला करायचा आहे, कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धावा आम्ही 3 वेळा चेस होताना पाहिल्यात. क्रिकेटमध्ये 7 चेंडू 24 धावा अनेक वेळा होताना पाहिलेत. त्यामुळे हा सामना देखील प्रेक्षकांना रंगतदार पाहायला मिळेल. बॉल चांगला, पुन्हा एकदा चाललाय अलोंग द कार्पेट. ऑन साइडला चेंडू डीप मिड विकेट मध्ये फिल्डरने चूक केली आहे. बॉल सीमारेखा बाहेर. अंतिम चेंडूवरती चौकार. चला स्पीडअप करायचं बघा, वेळ संपत चालली आहे. 3 षटक तुम्ही 15 मिनिटं घेतलेली आहेत, त्यामुळे आता वेळ घेऊ नका. यानंतर तुम्हाला सूचित करण्यात येते, कारण शेवटचं अंतिम षटक आता 20 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. वाशी परिसरातली मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय रायगड भूषण आणा मात्रे स्मृती चषक 2025 शानदार पर्व. पहिलीच मॅच दुसऱ्या रात्रीमधील प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्रेक्षकांना देखील आयबा जेलसाठी एअरबड्स दिले जात आहेत. खरं तर सुजित दादा संतोष दादा बोरकर यांच्या वतीने ते प्राइज दिले जात आहेत. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना अनेक साऱ्या प्राइज असतात. सध्या वाशी परिसरातली पहिली नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्या सीझन सुरू आणि संपूर्ण परिसरामध्ये नाईट स्पर्धा पनवेलमध्ये अगदी धुमाकूळ सुरू नाईट स्पर्धेचा. जवळजवळ प्रत्येक दिवशी 6 ते 7 ठिकाणी नाईट स्पर्धा सुरू आहेत आणि वाशी परिसरातली पहिली मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची दे याचा डोळा. आणि आपण पाहतो स्वर्गीय रायगड भूषण आणा मात्रे गुरुजी स्मृती चषकाचा सोहळा. पहिला चेंडू व्हाईट बॉल आला. 19 ची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. सामना चांगला रंगणार, कारण दोन्ही संघ सहजासहजी हार मानणार नाहीयेत. शेवटपर्यंत हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर प्रहार.
बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर, षटकार. राह संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है. पहिलाच बॉल वरती षटकार टोकलाय, पहिला वाईट त्यानंतर एक षटकार. एक बॉल मध्ये 7 आल्या. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 13 धावीची गरज आहे. आता इथनं मी नक्कीच रामवाडी संघाच्या गोलंदाजाला एकच सांगेल की रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वक्त को बदला है और इस बार विकेट का पतंग नामी बल्लेबाज अक्षय पाटिल के पारी गांधुबा. से काय क्रिकेटचा सामना है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा दोस्तों, लगी तो ताली नहीं तो गाली. प्रेक्षक त्यासाठी येतात आपले कामधंदे बाजूला सोडून का 11 खेळाडूंच्या पाठीशी येतात, कारण आज त्यांना चांगलं क्रिकेट पाहायचंय. जर तुम्ही चांगलं केलं तुमच्यासाठी टाळ्या वाजणार, जर तुम्ही खराब केलं तर तुमच्यासाठी शिव्या देणार. हे प्रेक्षक मैदानाच्या चारी बाजूने तुम्ही पाहतायत. खरं तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज आपण पाहतो रामवाडी संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे प्रेक्षक आलेत. रामवाडी नंतर आपण पाहतो इथे VRCC रावे संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे प्रेक्षक आलेत. त्यांचं स्वागत आहे. येणारे 4 चेंडू आता गरज आहे मैदानाच्या आतमध्ये 13 धावेची. दोन्ही संघ ताकदवर, दोन्ही संघ तुल्यबल. 4 चेंडू 13 धावा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जान होता है. लढावं लागेल. परंतु इकडे काय घडलंय, पंच डिसिजन, लास्ट डिसिजन, कारण स्ट्राइक रोटेट नसेल हे सांगितले पंचांनी. जर चेंडू बीट झाले, डॉट आला, दोन्ही एंड तुम्हाला सोडावे लागतील. जर एकच एंड मधून तुम्ही सोडाल तर ती धाव किंवा ती स्ट्राइक ग्राह्य धरली जाणार नाहीये. आता समीकरण बदलले. 3 चेंडू 13, कुणाचे तरी 3-13 होणार, कारण ही लढत देखील तेवढी चांगली आहे. 59 धावेचं टार्गेट. सुरुवातीला असं वाटलं की रामवाडी संघानं पहिल्या ओव्हरमध्ये दमदार प्रदर्शन केला, VRCC रावे संघानं दुसऱ्या ओव्हरमध्ये पलटवार केला. आता सामना 3 चेंडू 13, एखादा चौकार, एखादा षटकार, सामना शेवटच्या बॉल पर्यंत. चांगला चेंडू गोल्डन स्पॉटला उसळी घेणारा फलंदाज बीट. आता मात्र 2 चेंडू राहिलेत आणि 13 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणजे 2 चेंडू 2 षटकार मारले तरी सुद्धा रावे संघ जिंकणार नाहीये. एखादा वाईट किंवा एखादा नो बॉल फक्त सामन्याला वाचू शकतो, परंतु चमत्कार फार कमी ठिकाणी होत आहेत. असं म्हटलं जाते नाही का की चमत्कार है वहां नमस्कार है. जिंकण्यासाठी गरज आहे इथनं 2 चेंडू 13. रावे संघानं कमबॅक चांगला केला, परंतु जे शेवटचे 2 चेंडू बीट आलेत ना, जवळजवळ 3 चेंडू बीट आलेत. पहिल्या बॉलवरती 7 आल्या, त्यानंतर एकही धाव नाहीये. 4 चेंडू डॉट आले, 0 रन्स आली 4 चेंडू मध्ये. हेच तर क्रिकेट खेळ आहे मित्रांनो. पहिला चेंडूवरती 7 जरी आल्या तरी गोलंदाजाचा कॉन्फिडन्स कमी झाला नाहीये. त्यानं कॉन्फिडन्स गोलंदाजी केली आणि त्यानं सांगितलं की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. आणि आता 1 चेंडू फक्त औपचारिकता राहिली आहे. मॅच आपण पाहतो एकतर्फा. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. फक्त औपचारिकता राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती 7 धावा, त्यानंतर 4 चेंडू 2 विकेट 0 धावा. आणि आता शेवटचा अंतिम चेंडू राहिलाय. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहायचंय, कारण लगेच सामना संपल्या मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. प्रत्येक संघाला विनंती करेल, प्रत्येक सामना वेळेवरती सुरू झाला पाहिजे आणि वेळेवरती समाप्त झाला पाहिजे. कारण आज आपल्या परिसरातली मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा खरं तर आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांनी घडवली आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करा. शेवटचा बॉल डॉट येतो आणि सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना VRCC रावे संघाने देखील प्रयत्न चांगले केले, परंतु वर्धविनायक रामवाडी संघाने दमदार प्रदर्शन करत सामना जिंकलाय. अभिनंदन करेल मी रामवाडी संघाचं. हार्ड लक. VRCC